नमस्कार, मी प्राची मराठे. पुणे दर्पण न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत. सर्वप्रथम एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग. पुण्यात कोरोनाचा उद्रेक. पालिकेकडून आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. राज्यातले सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा. खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी. आणि गदिमांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, महापौर मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. गदिमांच्या स्मारकाचे झाले भूमिपूजन. पुणेकरांना वरुण राजाने सलग दुसऱ्या दिवशी उकाड्यापासून दिलासा दिला. पुणे शहराच्या पश्चिम भागात रविवारी पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या होत्या. मात्र सोमवारी पुण्यातील कर्वेनगर, विश्रांतवाडी, वारजे माळवाडी, वडगाव शेरी रोड, कॅम्प, हडपसर, बिब्बेवाडी आदी उपनगरात दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पुणे शहरात बदलत्या हवामानाचा परिणाम शनिवारपासूनच अनुभवायला मिळत आहे. मात्र सोमवारी सकाळपासूनच आकाश निळभ्र होते. तसेच उन्हाचा कडाका देखील चांगलाच जाणवत होता. त्यामुळे हवामान विभागाने वर्तवलेला पावसाचा अंदाज खोटा ठरतो की काय असे चित्र निर्माण झाले होते. परंतु दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आकाशात ढगांची गर्दी जमा झाली आणि काही वेळातच ढगांच्या गडगडाटासह पावसाला सुरुवात झाली. काल अचानक आलेल्या पावसाने तारांबळ उडालेल्या पुणेकरांनी आज मात्र पावसाचा अंदाज बांधत छत्री, रेनकोट अशा तयारीनिशी घराबाहेर पडलेले पाहायला मिळाले. रविवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी आकाशात ढगांची एकच गर्दी झाली आणि सायंकाळी विजांच्या कडकडाटासह शहराच्या विविध भागात पाऊस पडला होता. त्यात किनारपट्टीपासून मराठवाड्यापर्यंत निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात ढगाळ वातावरण निर्माण होऊन पाऊस होत आहे. यामुळे रविवारी शहरातील काही भागात हलक्या तर पश्चिम भागात मात्र पावसाचा जोर अधिक तर मध्यवस्थित शिडकावा पाहायला मिळाला होता. पुढील 2 दिवस तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे नव्याने 550 बेड CCC उपलब्ध होत आहेत. खासगी रुग्णालयांना बेड उपलब्ध करण्याचे आदेश दिले आहेत. दुर्दैवाने जम्बो पुन्हा सुरू करावे लागत आहे. येथील 500 बेड सुरू होत आहेत. यात 200 CCC, 50 ICU बेड्स आहेत. 50 बेड्स आज तातडीने सुरू करणार आहेत. बुधवारी आणखी 100 ऑक्सिजन बेड आणि इतर बेड सुरू होणार असून शुक्रवारपर्यंत 550 जम्बो बेडचे सुरू करण्यात येतील, अशी माहिती पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात महापौर आणि महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, आमची खासगी रुग्णालयांची बैठक झाली असून त्यात त्यांना बेड वाढवण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणेकरांनी नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. सध्या बेड उपलब्ध आहेत. सध्याच्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी करावी असं आयसर आणि टाटाने सांगितलं होतं. जर ही परिस्थिती कायम राहिली तर अधिकचे निर्बंध आणावे लागतील. नव्यानं जवळपास 500-550 CCC बेड्स हे आता उपलब्ध होत आहेत. सर्व खाजगी हॉस्पिटल्सला बेड्स वाढवण्याच्या संदर्भातल्या सूचनासुद्धा महानगरपालिका प्रशासनाने दिलेल्या आहेत. मागच्या वर्षभराच्या संपूर्ण काळामध्ये या शहरातील संसर्ग पाहता एक चांगली सेवा जिथे मिळाली त्या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये आज आपण सगळेजण आहोत. माननीय आयुक्त साहेब आहेत, माननीय अतिरिक्त आयुक्त मॅडम आहेत. जसा कोरोनाचा संसर्ग कमी झाला तसं हे हॉस्पिटल आपण बंद केलं होतं. परंतु त्याच वेळेला आपण सांगितलं होतं की हे कायमस्वरूपी आपण बंद करणार नाही. भविष्यामध्ये जर कोरोनाचा संसर्ग वाढला, दुर्दैवानं जर तशी परिस्थिती निर्माण झाली तर कमी वेळेमध्ये आपण ते पुन्हा सुरू करू शकतो. आज खरं तर दुर्दैवानंच हे जम्बो हॉस्पिटल आपल्याला पुन्हा सुरू करायची वेळ आली आहे आणि म्हणून एकूण रुग्णांची वाढती संख्या पाहता या जम्बो हॉस्पिटलमध्ये प्राथमिक स्वरूपामध्ये, प्राथमिक स्तरावरती पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये एकूण 500 बेड्स या ठिकाणी निर्माण होत आहेत. त्यामध्ये जवळपास 250 ऑक्सिजन बेड्स आहेत. त्याच्यामध्ये 200 CCC बेड्स आहेत आणि 50 हे ICU बेड्स आहेत. आज तातडीनं जवळपास 55 बेड्स या ठिकाणी आम्ही आज सुरू करतो आहे. त्याच्यामध्ये ऑक्सिजन बेड्स 25, CCC बेड 25 आणि 5 ICU बेड्स हे आज सुरू होत आहेत. 1 दिवसानंतर म्हणजेच बुधवारी या ठिकाणी अजून 100 ऑक्सिजन बेड्स, 75 CCC बेड्स आणि 20 ICU बेड्स. त्यानंतर पुन्हा शुक्रवारी या ठिकाणी पुन्हा 125 ऑक्सिजन बेड्स
100 CCC बेड्स आणि 25 ICU बेड्स, म्हणजे शुक्रवारपर्यंत, आज आहे मंगळवार, सोमवार, शुक्रवारपर्यंत म्हणजे एका आठवड्यामध्ये या जम्बो कोविड हॉस्पिटलमध्ये 500 बेड्स तयार होतील. त्यामुळे हे जम्बो हॉस्पिटल कायमस्वरूपी बंद न करण्याचा त्यावेळेसचा निर्णय हा योग्य होता. आज खऱ्या अर्थानं शहराची एकूण परिस्थिती पाहता वेगवेगळ्या स्तरावरती महानगरपालिका काम करते. यानंतर आजच पुण्यातल्या सर्व खाजगी हॉस्पिटलच्या संदर्भामध्ये एक बैठक महापालिका आयुक्तांनी आज घेतली आहे. ती बैठकसुद्धा आज होती, तीसुद्धा बेड्स वाढवण्याच्या संदर्भामध्ये आहे. त्यामुळे एक आपल्या माध्यमातून पुणेकरांना आम्ही हे सांगू इच्छितो की संसर्ग वाढत चालला आहे, काळजी घेतली पाहिजे. कुठलीही यंत्रणा आज कमी पडत नाही आहे, किंबहुना आपल्यासाठीच म्हणून हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. परंतु हे वापरायची वेळ येऊ नये अशी काळजी आपण घ्या. जे सूचना दिले, ज्या नियम दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन करावं. या ठिकाणी जे ICU बेड्स आज उपलब्ध केलेले आहेत, इथल्याच ऑक्सिजन बेड्सवरती असतील किंवा CCCमध्ये एखाद्या पेशंटला गरज लागली तर त्याचा वापर तातडीनं करता यावा. त्याला या ठिकाणी कुठल्याही त्याच्या जीवाला धोका उत्पन्न होऊ नये म्हणून ICUची व्यवस्था केली आहे. त्यामुळे ICU असेल, ऑक्सिजन बेड्स असेल, याची कुठेही कमतरता मागच्या वर्षभरामध्ये आपण पाहिली की पुण्यामध्ये कुठेही बेडची कमतरता नव्हती. आजही हा सगळा विचार करून आजही बेडची तशी आवश्यकता पाहता पुरेसे बेड आज पुण्यामध्ये उपलब्ध आहेत. पण जर वेळ आलीच, दुर्दैवाने रुग्णसंख्या वाढली तर त्यासाठी आपली तयारी असावी, म्हणून आजचा हा आमचा प्रयत्न आहे. महापालिका आयुक्त विक्रम कुमार म्हणाले, सध्या 23,000 ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. मात्र त्यापैकी फक्त 2300 रुग्ण म्हणजे फक्त 10% लोक रुग्णालयात उपचार घेत आहेत. गेल्या वर्षी ही संख्या 18 ते 20% होती. याचाच अर्थ लोक वेळेवर रुग्णालयात जात आहेत. गंभीर रुग्णांची संख्या कमी आहे. 1600 ते 2300 बेड उपलब्ध होत आहेत. जम्बोचे 800 बेड हे बॅकअपसाठी तयार होत आहेत. बेड उपलब्ध आहेत, त्याची काळजी करण्याची आवश्यकता नाही. निर्बंधांबाबत दररोज आढावा सुरू आहे. पोलिसांमार्फत कारवाई केली जावी याचे त्यांना अधिकार दिले आहेत. दररोज 1700 लोकांवर मास्क न वापरल्याची कारवाई होत असून तब्बल 28 कोटी रुपये विना मास्क फिरणाऱ्यांकडून वसूल करण्यात आले आहेत. कोरोना अप्रोप्रिएट बिहेवियरची आवश्यकता असल्याचं त्यांनी सांगितलं. ज्याला आम्ही सक्रिय रुग्ण म्हणतो आणि 23,000 ॲक्टिव्ह रुग्ण असताना 2300 रुग्ण हॉस्पिटलमध्ये आहे, म्हणजे 10%. जेव्हा मागच्या वर्षीच्या आम्ही कंपॅरिझन केला किंवा तुलना केली तर मागच्या वर्षी हॉस्पिटलायझेशनचा जे आकडा होता ते 18 ते 20% होता. आजच्या दिवशी 2300 पैकी साधारणपणे 1600 बेड्स खाजगी रुग्णालयात उपलब्ध आहेत आणि 700 बेड्स शासकीय रुग्णालयात वेगळे वेगळे जे आहेत त्याच्यामध्ये उपलब्ध आहेत. याच्यामध्ये ससून आहेत, याच्यामध्ये आमचे नायडू हॉस्पिटल आहे, जगदी हॉस्पिटल आहेत. हे सगळे हॉस्पिटल्सला मिळून साधारणपणे आमच्याकडे 1600 + 700 असे 2300 बेड्स शासकीय उपलब्ध आहेत. जम्बो सुरू करण्याचे मागे उद्देश एवढाच आहे की जर उद्याला जाऊन लोकांना गरज पडली तर आमच्याकडे एक 800 बेड्सच्या बॅकअप तयार आहेत जम्बो हॉस्पिटल म्हणून. आणि आजच्या दिवशी जम्बो हॉस्पिटलला आम्ही सुरुवातीला 200-250 बेड सुरू करतो आहे, पण हे आम्ही 800पर्यंत जाऊ शकतो गरज पडली तर. दररोज सिच्युएशनवर आमच्या वॉच सुरू असते. दररोज याच्यामध्ये कुठले निर्बंध आणायचे आहेत किंवा काय करायचे आहेत या विषयावर माननीय महापौरसोबत किंवा माननीय इतर पक्षासोबत जे त्यांचे नेते आहेत त्यांच्यासोबत आमची चर्चा सुरू असते. आणि या सगळं बघून कुठला निर्बंध आणायचं गरज आहे किंवा काय आहे याच्यावर आमच्या दररोजची एक मीटिंग असते. काही रुग्णालयांबरोबर MOU केले आहेत. आज जम्बोमधले ॲडमिशन वॉर रूममधूनच होणार आहेत. दीनानाथ आणि पुणे हॉस्पिटलसोबत MOU केलेला आहे. MOU करणार असून तात्काळ बेड उपलब्ध करण्याचा आमचा प्रयत्न आहे. तसेच डॅशबोर्ड अपडेट करण्याबाबत सूचना देखील केलेल्या असल्याचं अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितलंय. सर्वप्रथम इथे मी आपल्याला सांगते की जम्बो हॉस्पिटलमध्ये जो आपले ॲडमिशन्स आहेत ते फक्त आपले PMCचे सेंट्रल वॉर रूम आहे तिथून होणार आहे. त्यांचा नंबर आहे 2550 2110.
त्या नंबरवरूनच ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. वॉक इन ॲडमिशन आम्ही शक्यतो खूप कमी घेणार. अगर आले तरी आम्ही कॅज्युअल्टीमध्ये ठेवून त्याचं पूर्ण प्रोसेस करणार. लेकिन आमची शक्यतो सगळ्यांनी सेंट्रल वॉर रूममध्ये बेड अलॉटमेंट घेऊन त्याच्यानंतर इथे यावं. 25, 50, 21, 10 आमच्या सेंट्रल वॉर रूमचा नंबर आहे. याच्या व्यतिरिक्त आजचे प्रायव्हेट हॉस्पिटलसोबत बैठक आहे. दीनानाथसोबत, पुणे हॉस्पिटलसोबत आमचे ऑलरेडी MOU झालेले आहे. याच्या व्यतिरिक्त और आम्ही 4-5 हॉस्पिटलसोबत चर्चा आमची चालू आहे. सिम्बिओसिसच्या MOU आम्ही आता परत करतो आहे. पोलीस आयुक्त पदावरून हटवलेले पोलीस अधिकारी परमवीर सिंग यांच्या पत्राचे पडसाद आज लोकसभेतही उमटले. भाजपच्या खासदारांनी या मुद्द्यावरून आक्रमकपणे मुद्दे मांडले. या साऱ्या प्रकरणावरून राज्यातले सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी पुण्याचे भाजप खासदार गिरीश बापट यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप व शिवसेना खासदारांमध्ये खडाजंगी झाली. श्री गिरीश बापट जी, अध्यक्ष महाराज, अध्यक्ष महोदय, या महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत गुन्हेगार खंडणी मागत होते, आता सरकार खंडणी मागायला लागले, गृहमंत्री खंडणी मागायला लागलेत. म्हणजे कुंपण शेत खायला लागले, पाण्याला तहान लागले आणि सरकार भ्रष्ट होत चालले. त्यामुळे ताबडतोब महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा आणि या गुन्हेगारांना आतमध्ये टाका, ही आमची सगळ्या सभागृहात मागणी आहे. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, कायदा सुव्यवस्थेचे दिंडोडे उडालेत. महाराष्ट्र राज्य आज एक कायदा सुव्यवस्थेत पूर्णपणे बुडालेला आहे. पोलीस खंडणी मागायला लागलेले आहेत. त्या पोलिसांना मंत्र्यांचा आशीर्वाद आहे, मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे. श्री रमणेश सिंह जी बोलिए. महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी गजानन दिगंबर माडगुळकर उर्फ गदिमा यांचे स्मारक पुणे महापालिकेच्या वतीने साकारताना मनाला समाधान होत असून समग्र गदिमा असणारे हे स्मारक सर्वांसाठीच प्रेरणादायी ठरेल असा विश्वास महापौर मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला. कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन आज सकाळी 9 वाजता माडगुळकर कुटुंबियांसह केवळ 25 जणांच्या उपस्थितीत स्मारकाच्या कोथरूडीतील नियोजित जागेवर छोटी पूजा करून गदिमांच्या स्मारकाच्या कामाचा श्रीगणेशा करण्यात आला. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. महापौर म्हणाले, पुण्यात गदिमांचे स्मारक होण्यासाठी गदिमांच्या कुटुंबियांनी अनेक वर्षे लढा दिला, त्याला आता खऱ्या अर्थाने यश आले आहे. गदिमा यांचे स्मारक होण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांनी सातत्याने महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यानंतर कोथरूडच्या महात्मा फुले सोसायटीमध्ये स्मारकासाठी जागा देण्यात आली. आज छोट्या स्वरूपात गदिमा यांच्या स्मारकाचा भूमिपूजन समारंभ आपण करत आहोत. खरं तर साहित्य क्षेत्रात भरीव योगदान देणाऱ्या एका प्रतिभावंत लेखकाच्या स्मारकाचा कार्यक्रम भव्य दिव्य स्वरूपात करायचा होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हा कार्यक्रम आपण मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत करत आहोत. आगामी 2 वर्षात हे स्मारक उभं करण्याचा आमचा प्रयत्न असणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यावेळी सांगितलंय. महापौरांनी आश्वासन दिल्याप्रमाणे स्मारकाचा भूमिपूजन सोहळा फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात होणार होता. मात्र कोरोनाने पुन्हा डोकेवर काढण्यास सुरुवात केली, त्यामुळे महापौरांनी स्मारकाच्या भूमिपूजन सोहळा पुढे ढकलला. केवळ छोटेखानी कार्यक्रमातून स्मारकाच्या कामाला सुरुवात करू नये असे महापौरांकडून गदिमा कुटुंबियांना सांगण्यात आले. सध्या गदिमा यांच्या स्मारकाचे काम सुरू होणे हे जास्त महत्त्वाचे आहे. खरं तर गदिमा प्रेमींच्या उपस्थितीत मोठा कार्यक्रम घेऊन काम सुरू करण्याची इच्छा होती, मात्र कोरोना संसर्गामुळे छोट्या प्रमाणात कार्यक्रम करावा लागत आहे. पुण्यात गदिमांचे आदर्श स्मारक उभारून ही वास्तू पुण्याची शान ठरावी असे गदिमांचे नातू सुमित्र माडगुळकर यांनी सांगितले. रमेश देव असतील, राजदत्त असतील, अगदी ही सगळी माणसं सुद्धा या कार्यक्रमाला येणार आहेत. तो कार्यक्रम आपण 1 महिन्या 2 महिन्यानंतर कोरोनाचा संसर्ग निश्चित खाली येईल तेव्हा आपण करणार आहोत. पण आपण पाहिलं की कामही आपण तोपर्यंत सुरू केलं, परंतु थोडंसं समाजामध्ये काही लोक ठीक आहे, काही त्यांची गदिमांच्या संदर्भामध्ये त्यांचं प्रेम आहे हे समजू आपण, परंतु त्यानंतरसुद्धा त्या माध्यमातून थोडासा चुकीचा मेसेज जात होता आणि म्हणून आज भूमिपूजनाचा छोटासा कार्यक्रम आपण करतोय आणि हा मेसेज जावा की बाबा काम सुरू झालं आहे, आम्ही कुठल्याही बाकी कारणासाठी थांबलेलो नाही आहे, म्हणून आजचा हा कार्यक्रम होतो आहे. खरं तर हे स्मारक कसं असेल, काय असेल याची सगळ्यांनाच आपल्याला एक कल्पना आहे आणि नेमकं या जागेमध्ये जवळपास 6.5 एकर असलेली ही जागा, यामध्ये 2-3 प्रकल्प होत आहेत. त्यामध्ये गदिमांचं स्मारक जवळपास 4000 स्क्वेअर फीटाचं, म्हणजे जवळपास 4000
हां जागा ती जागा 12,000 आणि 3 आपण त्याच्यामध्ये दालनं करणार आहोत. पाच दालनं किती आहेत? 5 दालनं आहेत. तुम्ही सांगा मला नंतर. पण ह्या एक मोठं स्वरूप आहे त्याचं की या महानगरपालिकेच्या माध्यमातून उभं होत असलेलं हे स्मारक हे गदिमांचं स्मारक याच्यामध्ये त्यांचा संपूर्ण जीवनपट त्या ठिकाणी उलगडणार आहे. आज त्यांनी केलेलं जे काही या क्षेत्रामधलं काम आहे ते समाजापुढे येणार आहे आणि पुढच्या पिढ्यांपुढे त्याची कायमचं आठवण म्हणून याच्यामध्ये त्यांचं साहित्य त्यांच्या सगळ्या वस्तू या ठिकाणी राहणार आहे. हे सगळं मला असं वाटतं की एक मोठा उपक्रम या निमित्तानं होतो आहे. आज मी म्हटलं तसं की केवळ प्रातिनिधिक स्वरूपामध्ये कुटुंबीय यांच्या उपस्थितीमध्ये या कामाला सुरुवात करतो आहे. आपले साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष मिलिंदजी जोशी सर या ठिकाणी त्यानिमित्तानं उपस्थित आहेत. आपले गदिमा प्रतिष्ठानचे विश्वस्त माननीय श्री प्रकाशजी भोंडे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. या भागातले आपले 4 नगरसेवक त्याच्यामध्ये कल्पनाताई वरपे आहेत, दिलीप पेढे पाटील आहेत, सीता प्रभुणे आहेत, आमच्या माधुताई संस्कृतीचे किरण दगडे, गणेशजी वरपे ही मंडळीसुद्धा या ठिकाणी आवर्जून या आजच्या कार्यक्रमासाठी आपण उपस्थित आहोत. कारण पुढच्या काळामध्ये ही 4 लोकप्रतिनिधीच या सगळ्या स्मारकाच्या कामावरती त्यांचं लक्ष असणार आहे. आता वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज. ज्ञानभास्कर एज्युकेशन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, सदाशिवपेठ, पुणे. जेईई, सीईटी आणि नीट साठी विशेष मार्गदर्शन, 100% यशाची खात्री, उपयुक्त ऑनलाईन टेस्ट सिरीज, सोयीनुसार बॅचेस. संपर्क www.ज्ञानभास्कर.com आणि 9422319401 किंवा 9422033933 वर. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2020 रविवारी जिल्ह्यातील 77 परीक्षा केंद्रांवर घेण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोगाने व जिल्हा प्रशासनाने आरोग्यविषयक नियमांचे काटेकोरपणे पालन करून परीक्षा घेतली. काही परीक्षा केंद्रांवर संशयित उमेदवारांची स्वतंत्र बैठक व्यवस्था केली होती. सुमारे वर्षभरापासून लांबलेली राज्यसेवा पूर्व परीक्षा अखेर सुरळीतपणे पार पडली. जिल्ह्यातील परीक्षा केंद्रांवर सुमारे 31,000 उमेदवारांची बैठक व्यवस्था केली होती. त्यापैकी 24,202 जणांनी परीक्षा दिली. तसेच आयोगाने प्रत्येक केंद्रांवर प्रतिबंधक उपाययोजनेसाठी खाजगी एजन्सी नियुक्ती केली होती. या एजन्सीकडून परीक्षेसाठी येणाऱ्या प्रत्येक उमेदवारांच्या शरीराचे तापमान तपासण्याबरोबरच परीक्षा केंद्राचे सॅनिटायझेशन केले. परीक्षेपूर्वी सुमारे 1.5 तास आधी उमेदवारांना परीक्षा केंद्रात प्रवेश दिला गेला. सकाळी 10 ते 12 आणि दुपारी 3 ते 5 या कालावधीत उमेदवारांनी परीक्षा दिली. पहिल्या सत्रातील पेपर सोपा होता, मात्र दुपारच्या सत्रातील पेपरमधील उतारे पाहून पेपर सोडवण्यात खूप वेळ गेल्याचे काही उमेदवारांनी सांगितले. आयोगाने नियोजित तारखेला परीक्षा घ्यावी या मागणीसाठी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या अनेक उमेदवारांनी पुण्यात आंदोलन केले होते. अखेर परीक्षा झाल्याने उमेदवारांनी सुटकेचा निश्वास टाकला. पहिला पेपर झाल्यानंतर अनेक उमेदवार परीक्षा केंद्राच्या आवारात घोळका करून बसल्याचे दिसून आले. बहुतेक उमेदवारांच्या तोंडावर मास्क होता, तर काही उमेदवारांकडून कोरोना नियमावलींचं उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आलं. शासनाने निर्बंध घालून सुद्धा कोणती संघटना असो वा राजकीय पक्ष त्याच्यावर कारवाई केली जाणार याबद्दलचे अधिकार प्रशासनाला दिले आहेत, असं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी एका पत्रकार परिषदेत सांगितलं. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश यनपुरे, सुशील मेंगडे, संदीप खर्डेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह 40 ते 50 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी अलका टॉकीज जवळील टिळक चौकात आंदोलन केले होते. यावेळी बेकायदेशीर गर्दी जमवून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुमच्याच पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी आंदोलन केलं, कुठेतरी बेजबाबदारपणा हा दिसून येतोय आणि त्यांच्यावर कारवाई करा. नाही, याच्यामध्ये कुठलाही पक्ष, कुठली संघटना, कुठलंही राजकारण न करता जे आम्हाला नेमून दिलेलं आम्ही जे मंडळी काम करतोय ते काम आम्ही करणार आहोत. त्याच्यामध्ये जे नियम पाळणार नाहीत, मग कुठलाही पक्ष, संघटना, राजकारण याच्या पलीकडे जाऊन प्रशासन त्यांच्या स्तरावरती त्याचा निर्णय घेईल. काही ठिकाणी जेव्हा कोरोनाचे जे आमचे नियम आहेत, काही आमचे गव्हर्नमेंटचे नियम आहेत, आमचे महापालिकेचे वेगळे आम्ही काही नियम ऑर्डर्स काढलेले आहेत, त्याच्यामध्ये काही ठिकाणी जर नियमाचे पालन होत नसेल किंवा मंडी असो किंवा काही ठराविक प्रोग्राम असतील तर या ठिकाणी पोलिसाकडे पूर्ण अधिकार आम्ही देण्यात आलेले आहेत की पोलिसांमार्फत या विषयावर जे काही योग्य ती ॲक्शन आहे ते पोलिसांमार्फत घेतले जाईल.
दुसरा, आपल्याला माहिती आहे की दररोज साधारणपणे 1700 लोकांवर मास्क न वापरण्याबद्दल कारवाई दररोज सुरू आहे. तसंच आजपर्यंत पुणे जिल्ह्यात 28 कोटी रुपये फाईन पोटी जमा झालेले आहेत. लोकांनी मास्क नाही वापरले, लोकांनी कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर नाही केला. तर माझी सगळ्यांशी आपल्यामार्फत विनंती आहे की अजूनही वेळ आहे. सगळ्यांनी खूप काळजी घेण्याची गरज आहे. कोरोना कुठेही गेला नाही आहे. आपण जे कोरोना ॲप्रोप्रिएट बिहेवियर आहे, मास्क वापरणे, जे सोशल डिस्टन्स असला पाहिजे, हे आपण सगळ्यांनी त्याचा योग्य पालन केलं पाहिजे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी काल गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे महाराष्ट्र सरकारच्या अत्यंत भ्रष्ट कारभाराचे वाभाडे निघत असून त्याचे पडसाद राज्यात उमटताना दिसत आहेत. पुणे शहर भाजपाच्या वतीने प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष श्री जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर भाजपने अलका टॉकीज चौकात आज तीव्र आंदोलन केले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे पुणे शहर भाजपच्या वतीने पाटील व शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली लोकमान्य टिळक चौकात आंदोलन करण्यात आले. परमवीर सिंहांच्या पत्रानंतर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जर नीतिमत्तेची थोडीशी का होईना पण चार शिल्लक असेल तर त्यांनी अनिल देशमुखांचा तात्काळ राजीनामा लगेच घेतला पाहिजेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अँटेलिया प्रकरणाचा मुद्दा सभागृहात मांडला नसता तर हा विषय दाबला गेला असता. हा विषय लावून धरल्यामुळे सचिन वाझेंवर कारवाई होऊ शकली. वाझेला तुम्ही सेवेत सामावून घेतल्यानंतर तो खंडणी वसूल करण्यासाठी एजंट म्हणून काम करत होता, तर अनिल देशमुख सभागृहात कशाच्या आधारावर सचिन वाझेंचा बचाव करीत होते त्याचं त्यांनी उत्तर द्यावं असे आवाहन पाटील यांनी केलं. राज्यात महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री सामान्य नागरिकांना मारहाण करतात, धमकी देतात, मंत्री महिलांशी गैरकृत्य करतात, पोलीस अधिकाऱ्यांच्या माध्यमातून खंडणी वसूल करतात. कोरोना काळात त्यांनी मोठा भ्रष्टाचार केला. हे सरकार नसून खंडणी गोळा करणारी भ्रष्ट गुंडांची टोळी असल्याचा आरोप यावेळी जगदीश मुळीक यांनी केला. आंदोलनात सुनील कर्जतकर, ओबीसी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर, युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे, पुणे शहर भाजपा सरचिटणीस राजेश पांडे, गणेश घोष, दीपक पोटे, राजेश यनपुरे, दीपक नागपुरे, महिला शहराध्यक्ष अर्चना पाटील, युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र मानकर व कार्यकर्ते उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचा अरे या वसुली सरकारचं करायचं काय? अरे आपल्या मागणाऱ्या सरकारचं करायचं काय? महाराष्ट्रातल्या राजकारणाचं गुन्हेगारीकरण करणाऱ्या सरकारचा राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. या महाराष्ट्रातल्या 11.5 कोटी लोकांनी निवडून दिलेले असते, त्यांचा अवमान केला. त्यामुळे केवळ अनिल देशमुखांचा राजीनामा नाही, तर अनिल देशमुखांची चौकशी झाली. पण अनिल देशमुखच्या आरोपांचं खंडन करतायत. अनिल देशमुख आरोपांचं खंडन करतायत तर त्यांनी परमवीर सिंगांना घ्यावं आतमध्ये आणि त्यांची चौकशी करावी. मुख्यमंत्री परमवीर सिंगांबद्दल तुम्ही असं म्हणता की त्यांनी त्या या सगळ्या अंबानींच्या घरासमोरच्या स्फोटकासंबंधी नीट चौकशी केली नाही. हे तुम्हाला साक्षात्कार आता झाला? हा साक्षात्कार तुम्हाला आता झाला की ज्या वेळेला वाझेच्या स्टेटमेंटमध्ये ही सगळी नावं येतील हे तुम्हाला लक्षात आल्यानंतर तुम्ही पदावर असताना कारवाई होणं बरोबर नाही म्हणून त्यांना पदापासून दूर केलं. त्याच्या आधी बरं चाललं होतं. हप्ते बरोबर पोचत होते, तुमच्यापर्यंत पोचत होते, वाटे करून बाकी सगळ्यांपर्यंत पोचत होते. आणि तेव्हा आता तुम्हाला असं वाटतं की परमवीर सिंग हे खोटं बोलतायत तर सरकार तुमचं आहे. कृत्रिमपणे का होईना मेजॉरिटी करून सरकार तुम्ही आणलं आहे, त्या सरकारच्या आधारे तुम्ही चौकशी करा. जो मेल आला तो मेल आयडी जो आहे तो परमवीर सिंग यांचा नाही. परमवीर सिंगांनी आज मान्य केलं की ही मेल मी पाठवली. मला असं वाटतं की खोटं बोलण्याचा कळस आहे. मोहन डेलकरच्या विषयामध्ये सभागृहामध्ये सचिन वाझेपासून लक्ष विचलित करण्यासाठी वारंवार डेलकर अरे डेलकरची चौकशी करा ना, आम्ही काय नाही म्हटलं तुम्हाला. पण आता परमवीर सिंगांनी मान्य केलं की आम्ही वारंवार हे सांगत होतो की डेलकर विषयामध्ये आपल्याला इथे कारवाई करता येत नाही. डेलकरवर जे काही अन्याय झालेले आहेत, अत्याचार झालेले आहेत ते दीव दमनमध्ये झालेले आहेत, तिथे गुन्हा दाखल करायला लागेल. आज परमवीर सिंग आहे की अनिल देशमुखांनी कंपल्शन केलं आम्हाला. तो झेंडा खाली करा, शॅडो होती त्याची.
जर कदाचित राजीनामा घेतला नाही तर पुढची बैठक महत्वाची परत दिल्लीत होती. बैठकांचं सत्र सुरू आहे. बैठका करून काय बघा, या महाराष्ट्राच्या 11.5 कोटी अगदी झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या आमच्या पालावर राहणाऱ्या माणसाला सुद्धा पेपर वाचायला मिळतो. त्यामुळे अब तो हे स्पष्ट आहे, ठाकरे सरकार स्पष्ट आहे. लोकांच्या मनामध्ये हे क्लिअर झालं, हे महाराष्ट्र विकायला निघालेलं नाही आहे, महाराष्ट्र पूर्णपणे असुरक्षित करायला निघालेले आहे. रोज 4 महिन्यांवर अन्याय अत्याचार होत आहे. प्रामुख्याने मतिमंद मुलींवर अन्याय अत्याचार होत आहे. धनंजय मुंडे ओपनली मान्य करतात की 15 वर्ष एका मुलीशी संबंध होते. माझ्यापासून तिला 2 मुलं झाली, कारवाई नाही. अनैतिकता तर कळत चाललेलं आहे. आता अनिल देशमुख राजीनामा देत नसतील तर पवार साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यायला उद्धव ठाकरेंना भाग पाडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या वेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला 9 वेळा सभागृह स्थगित झालं. आज परमवीर सिंगांच्या पत्रानंतर हे स्पष्ट होते की जवळजवळ गेले वर्षभर हा तमाशा चालला होता. अनिल देशमुख यांनी वाझेला अशा प्रकारची खंडणी वसूल करण्यासाठी आणलं होतं. त्या वाझेला 9 वेळेला सभागृह स्थगित झाल्यानंतर प्रोटेक्ट केलं गेलं. सभागृह त्या दिवशी स्थगित झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला विरोधकांचा एकूण नूर लक्षात आला की विरोधक सचिन वाझेच्या निलंबनाशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, त्यावेळेला निलंबन तर दूर, फक्त त्यांच्याकडचा चार्ज काढून घेतला. याचा अर्थ अनिल देशमुख सभागृहामध्ये अनिल वाझेला जे प्रोटेक्ट करत होते त्याच्या मागे ते त्यांच्यासाठी कलेक्शन करत होते सिद्ध झालं. आणि त्यामुळे अनिल देशमुख आरोपी आहेत आणि त्यामुळे केवळ त्यांचा राजीनामा नाही तर त्यांच्यावरची सुद्धा चौकशी सुरू केली पाहिजे. जर परमवीर सिंग खोटं म्हणत असतील तर त्याची शहानिशा केली पाहिजे. परमवीर सिंगांचं म्हणणं आहे की मी शरद पवारांना, अजित पवारांना, उद्धव ठाकरेंना याची जाणीव दिली होती, पण त्यांनी काय केलं. आणि त्यामुळे ठाकरे सरकार अशा प्रकारच्या सगळ्या गोष्टींचं संरक्षण करत आहे. त्यामुळे ठाकरे सरकारचा राजीनामा झाला पाहिजे. आम्ही महाराष्ट्राच्या राज्यपालांना ही विनंती करतो की महाराष्ट्रातली स्थिती हाताबाहेर केलेली आहे, संपूर्ण महाराष्ट्र विकायला निघालेला आहे. कशा प्रकारे कलेक्शन करावं असं अनिल देशमुख मार्गदर्शन करतायत आणि त्यामुळे राष्ट्रपतींकडे याचा अहवाल गेला पाहिजे. अनिल देशमुखांच्या राजीनाम्याशिवाय भारतीय जनता पार्टी स्वस्थ बसणार नाही. भारतीय जनता पार्टीचा राजीनामा द्या, राजीनामा द्या. मी 2-3 दिवसापूर्वी सांगितलं होतं, ते माहितीच्या आधारे सांगितलं होतं की अजून 2 मंत्र्यांचे राजीनामे होतील. त्याप्रमाणे अनिल देशमुखांचा राजीनामा आज झाला पाहिजे. जर नीतिमत्तेची चाड असेल तर उद्धवजी तो राजीनामा घेतील. उद्धवजींना माझा आव्हान आहे, माझं अपील आहे की पवार साहेब आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत, आमचा विषय नाही आहे, पण राठोडांचा राजीनामा होतो आणि मुंढेंचा राजीनामा होत नाही. वाझेना सस्पेंड केलं जातं आणि अनिल देशमुखांना वाचवलं जातं. प्रत्येक वेळेला राष्ट्रवादी तुमच्यावर हा दबाव निर्माण करते की सरकारची प्रतिमा बिघडते, राठोडांचा राजीनामा घ्या, पण सरकारची प्रतिमा मुंढेंमुळे दगावली जात नाहीये का. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अनिल देशमुखांचा राजीनामा हा झाला पाहिजे. आणि केवळ अनिल देशमुखांचा राजीनामा नाही तर 2 दिवसापूर्वी पवार साहेबांनी नाराजी व्यक्त केली होती की एक आणखीन शिवसेनेचे मंत्री हे गृह खात्यामध्ये हस्तक्षेप करतायत. ते कोण आहेत, त्यांचं नावही समोर आलेलं आहे. आणि त्यामुळे मी 2 मंत्री म्हटले होते, त्यातले एक ते आहेत आणि दुसरे ते आहेत. मला नावं घ्यायला लावू नका. मुख्यमंत्र्यांना सगळं माहिती असतं. मुख्यमंत्री त्यासाठी व्हायचं असतं की संपूर्ण महाराष्ट्राचा कानाकोपरा माहिती होतो. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचे चिरंजीव आहेत उद्धवजी. आणि त्यामुळे या विषयामध्ये पवार साहेबांचं 52-54 वर्षाचं राजकारण जे आहे ते बऱ्यापैकी अन्यायाला न्याय देणारं झालेलं आहे. त्या वेळेला त्यांनी लोकांना राजीनामे घ्यायला लावलेले आहेत. अनिल देशमुखांना कशासाठी पाठीशी घालतात. गृहमंत्री अनिल देशमुखांनी सचिन वाझेंना दरमहा 100 कोटी गोळा करण्याचे टार्गेट दिले होते असा सनसनाटी आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी केला आहे. या आरोपानंतर गृहमंत्री देशमुख यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपच्या वतीने पुण्यात बेकायदेशीरपणे आंदोलन करणाऱ्या भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह 40 ते 50 प्रमुख नेत्यांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार व शहराध्यक्ष जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, राजेश पांडे, गणेश घोष, राजेश यनपुरे, सुशील मेंगडे, संदीप खर्डेकर, धीरज घाटे, दीपक पोटे, वर्षा तापकीर, कल्पना पुरंदरे, अर्चना पाटील यांच्यासह 40 ते 50 लोकांवर गुन्हा दाखल केला आहे.
भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्यासाठी अलका टॉकीज जवळील टिळक चौकात आंदोलन केले होते। यावेळी बेकायदेशीर गर्दी जमवून राज्य शासनाचे प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुण्यातील एका केंद्रावर एका विद्यार्थ्याने पीपीई किट घालून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्वपरीक्षा दिली आहे। कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असूनही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची राज्य सेवा पूर्वपरीक्षा पुण्यात झाली। राज्यात 1800 तर पुण्यात 77 परीक्षा केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली। एकूण 2,62,000 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। राज्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता आयोगाने जाहीर केलेल्या नियमानुसारच विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली। ज्या उमेदवारांना कोरोनाची लक्षणे दिसून येत असल्यास त्यांना पीपीई किट उपलब्ध करून देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आयोगाने घेतला होता। त्यानुसार त्या विद्यार्थ्याला कोरोनाची लक्षणे असल्याने त्याला एकट्यालाच बसवण्यात आले होते। इयत्ता 12वीचे पेपर कसे लिहावे, अभ्यास कसा करावा याविषयी मार्गदर्शन करण्याकरता पुणे दर्पण न्यूजतर्फे 12वी परीक्षेच्या उंबरठ्यावर या विशेष मालिकेचे आयोजन करण्यात आले आहे। आज भौतिकशास्त्र, फिजिक्स, अभ्यासाची गती या विषयावर ज्ञानभास्कर सायन्स क्लासेसचे प्राध्यापक ज्ञानेश वैद्य मार्गदर्शन करणार आहेत। पाहूया या विशेष मालिकेचा पहिला भाग। नमस्कार, पुणे दर्पणच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांचे हार्दिक स्वागत। तर आज आपण एक नवीन सिरीज सुरू करतोय, शैक्षणिक म्हणजेच एज्युकेशनशी संदर्भ ठेवणारी। तर ह्या सिरीजमध्ये आपण 11वी 12वी किंवा प्रामुख्याने 12वीवर लक्ष केंद्रित करू। आता एक महिन्याभरात 12वीचे बोर्डाचे पेपर येतीलच, तर हे बोर्डाचे पेपर कसे लिहावे किंवा ह्या एक महिन्याभराचे नियोजन कसं करावं, अभ्यास कसा करावा या संदर्भात तुम्हाला मार्गदर्शन करायला आपल्याबरोबर ज्ञानभास्कर सायन्स क्लासेसचे तज्ज्ञ प्राध्यापक आहेत। तर ही सिरीज एक पुढचे काही दिवस चालेल। तर आजचं पहिलं पुष्पाचं पहिलं सत्र, या सत्रामध्ये आपल्याबरोबर प्राध्यापक ज्ञानेश वैद्य सर आहेत। तर ज्ञानेश वैद्य सरांबद्दल थोडीशी ओळख करून देतो। ज्ञानेश वैद्य सर हे स्वतः MSc फिजिक्स आहेत, त्याचबरोबर त्यांनी पुढे BEdसुद्धा केलं आहे। अनेक नामवंत महाविद्यालयांमध्ये त्यांनी फिजिक्स हा विषय शिकवला आहे। गेली 15 वर्ष ते 11वी 12वी JEE CET नीट KVPY ह्यासारख्या विषयांमध्ये विद्यार्थ्यांना शिकवत आहेत। त्याचबरोबर त्यांनी इंजिनिअरिंगचे ॲप्लाइड मेकॅनिक्ससारखे विषयही हाताळलेत। सरांनी शिक्षण म्हणजे ह्या सगळ्या शिकवण्याव्यतिरिक्तसुद्धा आकाशवाणीवर विज्ञानासंदर्भात अनेक व्याख्याने दिली आहेत, अनेक लेखमालांमधून त्यांचं लेखन चालू असतं। त्याचबरोबर सर करिअर गायडन्समध्ये सुद्धा एक मोलाचं मार्गदर्शन करतात। मटा संवाद, मटा कल्चरल क्लब, मटा कॅम्पस याच्यामध्ये सरांचे लेख सातत्याने येत असतात। तर असेच वैद्य सर आपल्याला लाभलेत मार्गदर्शन करायला। तर सर तुमचं सहर्ष स्वागत। धन्यवाद। तर आता आपण थेट प्रश्नांकडे वळूया। तर आता साधारणतः मगाशी म्हणलो तसं एक महिनाभर राहिला आहे आता बोर्डाच्या पेपरला। तर या महिन्याभरात नेमका विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा? खरं पाहता आता अभ्यास म्हणजे सगळे चॅप्टर्स आपण जर का बघितले फिजिक्सचे, तर ते सगळे एकदा करून आपले झालेले असणार आहेत आणि आता आपलं आहे ते रिव्हिजनचा पार्ट। तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आत्ता करणं आवश्यक ते म्हणजे शेवटचे काही दिवस राहिलेले असताना आपल्याला अभ्यासाला खूप कमी वेळ हातात असतो। त्यावेळेला काय केलं पाहिजे, तर प्रत्येक पेजची एक शॉर्ट नोट आपण बनवली पाहिजे। म्हणजे मी टेक्स्टबुक ओपन केलं, टेक्स्टबुकमधलं फर्स्ट पेज रोटेशनल डायनॅमिक्स हा चॅप्टर आपला आहे। त्या रोटेशनल डायनॅमिक्स चॅप्टरमध्ये फर्स्ट पेजवरती बोर्डाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट काय काय आहे ते मी एका छोट्याशा मी माझ्या क्लासमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना सांगतो, या स्टिकी नोट्स मिळतात। त्या स्टिकी नोट्स ज्या मिळतात त्या स्टिकी नोट्सवरती किंवा एका रफ पेपरवरती तुम्ही लिहा की ह्या पेजमधलं इम्पॉर्टंट काय काय की जे बोर्डाला करता महत्त्वाचं आहे हे ते इथे चिकटवून ठेवा किंवा तिथे लावून ठेवा, इन्सर्ट करून ठेवा। याचा फायदा काय होईल की आपली रिव्हिजन होईल ते लिहित असताना, आणि त्याचबरोबर लास्ट मोमेंटला ज्यावेळेला आता एक्झाम आहे त्यावेळेला मला सगळं टेक्स्टबुक परत वाचायची गरज पडणार नाही। मला फक्त त्याच्या स्टिकी नोट्स आहेत, तो इम्पॉर्टंट पॉईंट वाचून गेला की तो अख्खं पेज माझ्या डोक्यात एका क्षणात बसेल आणि याची खूप मदत होईल। त्यामुळे आता त्याच्यावरती भर द्यायचा की प्रत्येक पेजची शॉर्ट नोट बनवायची आणि टेक्स्टबुकमधली सगळी सॉल्ड आणि अनसॉल्ड न्यूमरिकल्स
ही आपल्याला जमलीच पाहिजेत. देर इज नो एनी अदर ऑप्शन. पहिलं टास्क ते. हां, आता जर का माझं ते झालं असेल, माझी सगळी सॉल्ड आणि अनसॉल्ड न्यूमरिकल्स करून झालेली असतील, ती मला व्यवस्थित जमत असतील, तर मग बाजारात अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत की ज्याचा वापर करून, बांगवीसारखं टेक्स्टबुक पुस्तक आहे, याचा वापर करून तुम्ही न्यूमरिकल सॉल्व करू शकता आणि बोर्डाची प्रिपरेशन करू शकता. पण मुख्य भर द्या तो सॉल्ड आणि अनसॉल्ड न्यूमरिकल्सवरती. फिजिक्स म्हणलं की एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे डेरिव्हेशन, आणि त्याच्यामध्ये बऱ्याच मुलांना धडकी भरते आणि आंधळेपणाने रट्टा मारला जातो सगळ्याच्या डेरिव्हेशनचा, आणि खरं तर त्याला काही अर्थ नसतो, कारण थोडंसं जरी इकडे तिकडे झालं तर ते सगळं वाटच लागते म्हणजे कंप्लीट उत्तराची. तर डेरिव्हेशन आता करताना मुलांनी नेमकं काय डोक्यात ठेवावं किंवा कसे त्याला ॲप्रोच करावा? कोणतेही डेरिव्हेशन ज्यावेळेला आपण म्हणतो ना, त्यावेळेला डेरिव्हेशनचे 4 भाग असतात. एक डायग्रॅम, दुसरं ते डायग्रॅमचं डिस्क्रिप्शन, तिसरं मॅथेमॅटिक्स आणि चौथं कन्क्ल्युजन. हे 4 पार्ट आपले कव्हर झाले पाहिजेत. आता खरं सांगू का मुलांनो, तुम्ही डायग्रॅम जर का नीट लक्षात ठेवली, ते कन्स्ट्रक्शन नीट लक्षात ठेवलं ना, ती डायग्रॅम जर का तुमच्या डोक्यात बसलेली असेल ना, तर तुमचे पहिले 2 पॉईंट इथेच सॉल्व होतात. ते म्हणजे डायग्रॅम आणि त्याचं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन हे तर कधीच पाठ करायचं नसतं, कारण डिस्क्रिप्शन हे तुम्हाला तुमच्या स्वतःच्या शब्दात लिहायचं असतं. व्हॉट इज द डिस्क्रिप्शन मीन्स एक्झॅक्टली. जी काही तुम्ही डायग्रॅम ड्रॉ केलेली आहे, जे काही कन्स्ट्रक्शन आहे, ते तुम्हाला मेन्शन करायचं की अरे ही डायग्रॅम काय आहे. देर इज अ लेन्स, मग ती लेन्स आहे, किंवा सर्क्युलर मोशनसारखा चॅप्टर असेल तर देर इज अ रोड अँड व्हेकल इज टर्निंग ऑन इट. जे काय ते तुम्हाला लिहायचं आहे. पण हे लिहिताना एक गोष्ट मात्र पाळायची की हे सगळं लिहिताना तुम्हाला सायंटिफिक लँग्वेजमध्ये लिहायचं आहे आणि स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. सो देर इज नो नीड टू मग अप. रट्टा मारायची गरज नाही आहे. हे तुम्हाला स्वतःच्या शब्दात लिहायचं आहे. आता पुढची स्टेप ही आली मॅथेमॅटिक्स. एक महत्त्वाचं ह्याच्या इथे मी सांगू इच्छितो की यातलं जे डिस्क्रिप्शन हा जो पार्ट आहे ना, बरेच जणं हे डिस्क्रिप्शन लिहित नाहीत, लिहायला विसरतात आणि आपले मार्क्स तिथे जातात आणि मग आपण रडत बसू, मार्क्स कुठे गेले, मी तर सगळा पेपर लिहिला होता. आपण डायग्रॅम ड्रॉ केली, प्रत्येक स्टेप्सला बोर्डाला मार्क्स आहेत. डिस्क्रिप्शन मिस झालं, संपलं. अजून एक महत्त्वाची गोष्ट याच्यात की आपण जी मॅथेमॅटिकल स्टेटमेंट्स लिहितो त्याची सुरुवात लक्षात ठेवा. मग पुढचं पार्ट इट्स नथिंग बट द मॅथेमॅटिकल जगलरी, असं मी बरेच वेळेला म्हणतो की फक्त हात चालाकीचा खेळ असतो तो. तुम्हाला ते फक्त याच्याकरता डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन हा पार्ट थोडासा आपला नक्की पक्का पाहिजे. कारण जर ती मॅथेमॅटिकल जगलरी जर का आपली नसेल, डेरिव्हेटिव्हचे फॉर्म्युले पार्ट नसतील, इंटिग्रेशनचे इंटिग्रल x/2n dxचं आपल्याला इंटिग्रेशन करता येत नसेल, त्याचा फॉर्म्युला माहीत नसेल, तर मग रट्टा मारण्याशिवाय पर्याय नाही. पण जर का हे फॉर्म्युले पार्ट असतील तर अतिशय सोपं जातं की मला फक्त ते फॉर्म्युले वापरत एक स्टेप उलगडत अतिशय ते एखादं फूल असं उमलावं ना, तसं ते डेरिव्हेशन उमलत जातं. ह्याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचं ते टर्निंग पॉईंट त्या प्रूफमधले की पॉईंट्स. इथपर्यंत मी आलो म्हणजे माझं बरोबर आहे. कुठे तुमच्या डोक्यात आता याचा रिझल्ट काय आला पाहिजे हे डोक्यात असतं. ते रिझल्ट लक्षात ठेवा. मी त्या रिझल्टकडे जातो आहे म्हणजे मी बरोबर आहे हे तुम्हाला स्वतः रिअलाईज करता येतं, चेक करता येतं. आणि हे सगळं करत असताना तुम्ही ज्यावेळेला पेपर लिहिता, म्हणजे ज्यावेळेला ते डेरिव्हेशन लक्षात ठेवता, त्यावेळेला फक्त मी म्हटलं जर जिथे टर्निंग पॉईंट आहे की हां इथे प्रूफ त्याची दिशा बदलतं आहे, तेवढे पॉईंट फक्त लक्षात ठेवायचे. आणि मगाशी मी जो स्टिकी नोटचा उल्लेख केला त्याच्यावरती ती डायग्रॅम, डिस्क्रिप्शन तुम्ही तुमच्या शब्दात लिहिणार, ती डायग्रॅम डोक्यात बसली की डिस्क्रिप्शन ॲटोमॅटिकली लिहिता येतं, त्याला काही वेगळं करावं लागत नाही. आणि मग जे मॅथेमॅटिक्स जे आहे त्या मॅथेमॅटिक्सचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला त्या टर्निंग पॉईंटच्या की नोट्स तिथे आपण लिहून ठेवल्या, स्टार्टिंग पॉईंट आणि टर्निंग पॉईंट्स हे लिहून ठेवले की ॲटोमॅटिकली ते प्रूफ आपल्या डोक्यात बसत जातं आणि आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे ते प्रूफ लक्षात राहतं. ते पाठ करायची गरज पडत नाही. जे थोडक्यात तुम्ही आता सांगितलं याच्यावर मला असं वाटलं की आपण एक ॲक्शन थ्रिलर सिनेमाची स्टोरी कशी मित्राला सांगतो, करेक्ट, त्या पद्धतीने आपण डेरिव्हेशन लक्षात ठेवले पाहिजे. मी एक गंमत सांगतो बरं का. म्हणजे मी 12वीला असताना हे उद्योग करायचो तर, आणि माझी प्रूफ ॲटोमॅटिकली लक्षात राहायची. मला काही पाठ वगैरे कधी करावी लागली नाही सुदैवानी. मी जे प्रूफ मला कळलं आहे मी असं ॲझ्युम करायचो की माझ्याकडे एक फळा होता घरी आणि माझ्यासमोर स्टुडंट्स बसले आहेत, म्हणजे माझी खरं शिकवण्याचं होतं. त्यांनी सांगितलं 15 वर्ष, पण ते खरं तर अजून आपण मागे जाऊन 20-22 वर्षाचं न्यायला काही हरकत नाही. कारण की मी 12वीत असल्यापासून मी मुलांना शिकवतोय, फक्त तेव्हा मुलं इनव्हिजिबल होती. मी 12वीत असताना असं ॲझ्युम करायचो की माझ्यासमोर जी मुलं बसली आहेत त्यांना मी शिकवतो आहे. आणि मी ॲक्च्युली ते प्रूफ शिकवायचो. शेवटचे 2 महिने मी हे काम करत होतो की ते मी शिकवायचो ॲक्च्युली.
आणि त्याच्यामुळे ती कन्सेप्ट जास्त चांगली माझ्या डोक्यात बसायला लागली आणि खूप इझी जायला लागलं ते मुलांना समजावणं सांगणं आणि ते माझ्या लक्षात राहणं आणि मग ते पेपरला ऑब्व्हियसली ॲटोमॅटिकली उतरवलं जातं. येस, ते आहेच, म्हणजे म्हणतातच ना की जेव्हा तुम्ही शिकवता तेव्हा तुम्हालाच जास्ती आकलन होतं. करेक्ट. म्हणजे एकदा शिकवणं म्हणजे दोनदा शिकणं असं म्हटलं जातं. त्यामुळे ॲटोमॅटिकली ते तुमचं एकदा मी जेव्हा शिकवायचं आहे मला कोणाला तरी तेव्हा मी वाचतो. वाचन झाल्यानंतर मी पुस्तक बंद करतो आणि मी शिकवतो. तर शिकवत असताना मी एक एक उलगडत जातो टर्म. त्यावेळेला मी परत एकदा मी विचार करतो तेव्हा मी शिकत असतो आणि लिहितो त्यावेळेला अजून वेळ शिकत असतो. एखादा ट्वाईस नाही खरं थ्राईस म्हटलं पाहिजे. ते तुमचं ॲटोमॅटिकली लर्निंग होऊन जातं. सो दिस इज द बेस्ट वे असं मला कायम वाटतं. ह्याच्यावरनंच एक प्रश्न असा येतो की डेरिव्हेशन हे फक्त वाचून म्हणजे वाचन त्याचं करण्यापेक्षा किंवा ते मगअप करण्यापेक्षा मे बी ते लिहिणं हे जास्ती काय फायद्याचं ठरतं. आणि लिहिणं म्हटल्यापेक्षा मला त्या स्टेप्स मला एकानंतर दुसरी उलगडता येते का, मला मी पाठ करून लिहिता येते का नाही म्हणते मी, उलगडता येते का हे म्हणतोय. म्हणजे मला स्वतःला थोडक्यात जर का आपल्या मॅथमॅटिक्स क्लिअर असेल ना तर हे सहज उलगडत जातं. बरोबर. तर आता हा झाला डेरिव्हेशनचा मुद्दा. दुसरा एक मुद्दा जो बऱ्याच विद्यार्थ्यांना जिकडे गल्लत होते ती म्हणजे न्यूमरिकल्स. तर न्यूमरिकल्स आपण ब्रेकडाऊन थोडं आपण जास्ती करूया. सुरुवातीला काय लागतात तर फॉर्म्युले, आणि ते लक्षात ठेवणं म्हणजे फार कष्टाचं काम. आता मी प्रूफच्या वेळेला सांगितलं की प्रूफ अजिबात पाठ करायचं नाही, ते उलगडता आलं पाहिजे. फॉर्म्युले मात्र आपल्याला पाठच केले पाहिजेत. कारण की जर फॉर्म्युले मला पाठ नसतील तर मी आता आपण बघितलं की तर इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीचे फॉर्म्युले F/Q, फोर्स अपॉन चार्ज, 1/4πε0 Q/r² -dV/dx, हे तिन्ही फॉर्म्युले इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी म्हटल्याने माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले पाहिजेत. ते सहजतेने उभे राहत असतील तर मला त्याच्यावरती बेस्ट असलेलं न्यूमरिकल हे सॉल्व करता येईल. आता इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी मी जनरली पॉईंट चार्ज करताचे आत्ता फॉर्म्युले सांगितले. पण मग पुढचा विचार की मी ज्यावेळेला न्यूमरिकल वाचतो ते न्यूमरिकल वाचल्यानंतर तो स्फिअर असेल तर फॉर्म्युला काय होईल, सिलेंडर असेल तर फॉर्म्युला काय होईल, हे व्हेरिएशनसुद्धा माझ्या डोक्यात रेडी असतील, मला पाठ असतील तर मला ते सहज जाईल सोडवणं. मग यात काही नाही, मग त्या परत फक्त व्हॅल्यू टाकायच्या, ॲन्सर काढायचं, इतकं सोपं काम आहे. त्यामुळे फॉर्म्युले पाठ असणं हे महत्त्वाचं आहे. पण ते फॉर्म्युलेमध्ये एक विषय असा होतो की इस्पेशली P2मध्ये जास्ती होतं की इतके सिमिलरिटीज आहेत ना चॅप्टरमध्ये सर की फॉर्म्युल्यामध्ये कन्फ्युजन होत जातं की हा फॉर्म्युला नेमका कुठला. किंवा मग सुरुवातीला म्हणजे आपण इंडिव्हिज्युअली चॅप्टर करतो तेव्हा ठीक आहे बाबा आपण फॉर्म्युले लक्षात ठेवू शकतो त्या चॅप्टरचे. पण जेव्हा ते सगळं एकत्र येतं तेव्हा हा फॉर्म्युला तिकडे गेला, तो फॉर्म्युला इकडे गेला, ह्या गोष्टी P2त खूप जास्ती होतात P1पेक्षा. तर हे ओव्हरकम करायला काय केलं पाहिजे? सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी याच्यात की आपण गिव्हन लिहिलं आणि टू फाईंड लिहिलं, हे महत्त्वाचा पॉईंट की जे आपण स्कूल डेजमध्ये. हां, एक गोष्ट, आता 12वीला गिव्हन आणि टू फाईंडला मार्क्स नसतात बरं का, जे स्कूल लेवलला होते. त्यामुळे कोणाला तरी असं वाटेल मी गिव्हन आणि टू फाईंड लिहिलं की मला मार्क्स मिळतील. पण गिव्हन आणि टू फाईंड एवढ्या दोन गोष्टी आपण लिहिल्या ना आणि फॉर्म्युले पाठ असतील की मग आता सिम्पल विचार, मी जसं म्हटलं तसं की मला इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी फाइंड आउट करायची आहे. मग मला काय दिलं आहे बरं, मला फोर्स दिला आहे का नाही, मला चार्ज दिला आहे का दिला आहे, पण फोर्स दिला नाही म्हणजे मला F/Q फॉर्म्युला वापरता येणार नाही. मग पुढचा फॉर्म्युला कुठला, 1/4πε Q/r² हा फॉर्म्युला वापरता येईल का. पण त्याच्याकरता मला डिस्टन्स माहिती पाहिजे, ते दिलं आहे का, दिला असेल तो वापरा. पण मला चार्ज नाही दिलेला, मला डिस्टन्स दिलं आहे तर मग मला तोही वापरता येणार नाही. पण मला पोटेन्शियल डिफरन्स पण दिलेलं आहे, मग मला -dV/dx हे तुम्हाला एक दिलं आहे काय आणि काढायचं आहे काय. आणि मग त्याच्याकरताचे माझ्याकडे रेडी असलेले फॉर्म्युले, सगळ्यात जास्त फॉर्म्युले माझ्या मते के म्हणजे इलेक्ट्रिक कॉन्स्टंटमध्ये डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट जो तुमचा आहे ना, त्या केचे फॉर्म्युले हे त्याच्यामध्ये फोर्सवरनं फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटीवरनं फॉर्म्युला आहे, इलेक्ट्रिक पोटेन्शियलवरनं फॉर्म्युला आहे, कपॅसिटन्सवरनं फॉर्म्युला आहे, भरपूर फॉर्म्युले आहेत त्याच्यामध्ये. हे बरेच वेळेला येतं. थोडक्यात गणितात जे काही दिलं आहे त्याच्यावरनं आपण ठरवायचं आहे कुठला फॉर्म्युला. करेक्ट. आणि त्याकरता प्रॅक्टिस पाहिजे. म्हणजे माझे फक्त फॉर्म्युले पाठ आहेत तर ते होईल का नाही, ते फॉर्म्युल्याप्रमाणे गणितं सॉल्व करायची प्रॅक्टिस मला असली पाहिजे. पुढचा मुद्दा जेव्हा सबस्टिट्यूट करतो व्हॅल्यूज तेव्हा 10⁻⁻19 आणि असे अनेक भीषण दिसणारे आकडे आपल्याला तिकडे दिसतात. आणि मग मुद्दा येतो तो म्हणजे लॉग टेबल. आणि त्या लॉग आणि अँटी लॉगच्या नादात बऱ्याच वेळेला उत्तरं चुकतात. मी असं सजेस्ट करेन की 10⁻⁻19
चार्ज ऑफ इलेक्ट्रॉन 1.6 × 10⁻19. सो अशा ज्या काही तुमच्या व्हॅल्यूज येतात, पॉवर्स येतात, त्या पॉवर्सला लॉगनी कॅल्क्युलेट करायचंच नाही. त्या पॉवर्सला वेगळं बाहेर काढा आणि बाहेर त्याची कॅल्क्युलेशन्स वेगळी करा पॉवरची. आणि जी लॉगच्या व्हॅल्यूज आहेत त्याची कॅल्क्युलेशन्स ही वेगळी करा. म्हणजे समजा 9.38 × 10⁻19 डिवाइड बाय 6.7 × 10⁻10. सो 10⁻19 अपॉन 10⁻10. सो 10⁻10 वरती गेलं की -10, -19 -10 -29. त्यामुळे ते होईल, ती पॉवर झाली. आता जे इकडे 2 आकडे उरलेत ना, ऑब्व्हियसली त्याची डिव्हिजन आहे, म्हणजे लॉगमध्ये त्याची सबट्रॅक्शन करावी लागणार. येस, मग ते तुम्ही कॅल्क्युलेशन वेगळं करा आणि ते वेगळं लिहा, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. त्या पॉवर्सना लॉगमध्ये घेऊच नका. सो ते सोपं जाईल. आणि अजून न्यूमरिकलच्या बाबतीत बोलायचं ना, तर आपल्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम एक मला असा वाटतो की रीडिंग. बऱ्याच मुलांना न्यूमरिकल रीड करून त्याचा अर्थच कळत नाही. हा माझा आत्तापर्यंतचा अनुभव आहे की ते नीट रीड करून, मग रीड केल्यानंतर काय करायचं, रीड तुम्ही सगळं, एक मोठं न्यूमरिकल आहे, एकदम वाचल्यानंतर कळणार नाही आहे, तुकड्या तुकड्यात वाचा. मला पहिली ओळ समजली का, ओके समजली, रजिस्टर झाली का, झाली. आता दुसऱ्या ओळीकडे जा, मला दुसरी ओळ समजते का, येस, मग तिसरी ओळ. अशी एक एक ओळ उघडत न्या, त्यात काय काय दिलं आहे तो गिव्हन डेटा पेपरवरती नोट डाऊन करत पुढे पुढे जा, म्हणजे ते तुम्हाला न्यूमरिकल कळेल. बरीचशी न्यूमरिकल्स अशी असतात, स्केलर वेक्टरची आहेत, किंवा मोशन इन अ प्लेन, मोशन इन 2D, मोशन इन 3Dची न्यूमरिकल्स आहेत की ज्याच्यामध्ये डायग्रॅम ड्रॉ केल्याशिवाय, किंवा ट्रेसेस इलास्टिसिटीमधली काही न्यूमरिकल्स असतात, डायग्रॅम ड्रॉ केल्याशिवाय ती न्यूमरिकल तुम्हाला सॉल्व करता येत नाहीत. मी काही एक्झाम्पल्स दिली, अशी बरेच चॅप्टर्स आहेत की याचे डायग्रॅम ड्रॉ करणं महत्त्वाचं असतं. तेव्हा डायग्रॅम ड्रॉ करायला आळस करायचा नाही, ती डायग्रॅम ड्रॉ करायची, तरच हे न्यूमरिकल मला कळणार आहे हे पहिल्यांदा समजून घ्या की डायग्रॅमवरूनच सॉल्व होणारी न्यूमरिकल्स असतात. तर प्रेक्षक हो, आजच्या आपण भागात बघितलं की नेमक्या एका महिन्यात काय करायचं, कसा अभ्यास करायचा, आणि साधारण डेरिव्हेशन, न्यूमरिकल्स ह्या ज्या गोष्टी ज्याच्यामुळे धडकी भरते, तर त्याला ॲप्रोच कसं करायचं. तर आता आपण पुढच्या भागात असं बघूया की 12वीचा पेपर लिहिताना काय काळजी घ्यायची, तो पेपर कसा लिहायचा, त्या पेपर सोडवताना काही ट्रिक्स आहेत का, किंवा नेमकं वेळेचं नियोजन कसं करायचं वगैरे, ह्या सगळ्या विषयांवरती आपण वैद्य सरांबरोबरच बोलूया पुढच्या भागात. तोवर धन्यवाद. पुन्हा एक नजर हेडलाईन्सवर. पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी ढगांच्या गडगडाटासह पावसाची जोरदार बॅटिंग. पुण्यात कोरोनाचा उद्रेक, पालिकेकडून आरोग्य यंत्रणा उभारण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू. राज्यातले सरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा, खासदार गिरीश बापट यांची लोकसभेत मागणी. आणि गदिमांचे स्मारक सर्वांसाठी प्रेरणादायी ठरेल, महापौर मुरलीधर मोहोळ यांचं प्रतिपादन. गदिमांच्या स्मारकाचे झाले भूमिपूजन. याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पाहत रहा पुणे दर्पण न्यूज.